हाय एव्हरीवन, माय नेम इज भाग्यश्री अँड जय शिवराय सर्वांना. तर पहिल्यांदा तुम्हाला माहिती असेल की तुम्ही माझी ॲड बघितली होती, ज्यामध्ये मी सांगितले होते की MSCIT जर तुमची सुद्धा झालेली असेल तर एक गव्हर्नमेंट रजिस्टर प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्ही वर्क करून घर बसल्या इन्कम सुद्धा करू शकता किंवा पार्ट टाइम जॉब पाहिजे आहे, पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी हवी आहे, सर्व काही एक सिंगल प्लॅटफॉर्मवरून तुम्ही कसं करणार याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार होते. ओके, तर ही ॲड बघूनच तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा ॲड झालेली असेल, पण आतापर्यंत तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाली नाही आहे. तर हा व्हिडिओ आज रात्री मी 3ला शूट करत आहे, कारण की मला माहिती आहे तुम्हाला जर मी 1 to 1 सांगायला गेली तर ते सुद्धा समजणार नाही, किंवा मी जर दुसरा प्रेझेंटेशन व्हिडिओ कधी पाठवले ते सुद्धा समजणार नाही. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचा आजचा रिझन हाच आहे की तुम्हाला A to Z जेवढी पण क्लॅरिटी आहे की तुम्ही तुमची सुद्धा MSCIT झालेली असेल तर तुम्ही सुद्धा घर बसल्या कसं इन्कम करणार हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये सांगत आहे. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत बघायचा आहे, कारण की तुमचे जे काही डाऊट आहे, जे काही क्वेश्चन्स राहतील ते सुद्धा मी सर्व इथे क्लिअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, आजच्या डेटमध्ये MSCIT 90% लोक MSCIT कंप्लीट करत आहेत, पण MSCIT कंप्लीट केल्यानंतरही काय सर्वांना जॉब मिळणे पॉसिबल आहे? आजच्या डेटमध्ये बिलकुल पॉसिबल नाही आहे, कारण की फक्त MSCIT करणाऱ्या विद्यार्थ्या हा फक्त एक बेस आहे की त्याला लॅपटॉप किंवा कम्प्युटर चालवता येते. मी सुद्धा MSCIT कंप्लीट केलं आहे, माझा पण CCC झाला आहे आणि 90पेक्षा जास्त ग्रेड सुद्धा मला मिळाले होते, त्यामध्ये मार्क्स मिळाले होते. पण तरी सुद्धा MSCITच्या बेसवर जर मी जॉब बघितली ना, जॉब आजच्या डेटमध्ये बिलकुल पॉसिबल नाही आहे, कारण की ती एक टाइमला डिमांडिंग होती MSCIT. पण आजच्या टाइममध्ये MSCITच्या सोबतच काही असे हाय पेइंग डिजिटल स्किल आहेत, ते सुद्धा तुम्हाला येणे गरजेचे आहे, जर तुम्हाला एक छान करिअर बनवायचं आहे. कारण की डिजिटल फील्डमध्ये एक फक्त MSCIT एक स्किल नाही आहे, MSCITच्या सोबतच काही असे हाय इन्कम स्किल आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही घर बसल्या इन्कम करू शकता. ते कसं करणार, कोणती स्किल शिकायची आहे, तिथून इन्कम कसे होणार, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. तर आता बघूया की आजच्या टाइममध्ये हाय पेइंग डिजिटल स्किल कोणते आहेत. ज्या मी जास्त स्किल बद्दल तुम्हाला सांगणार नाही, फक्त 3 अशा स्किल बद्दल तुम्हाला सांगणार आहे, जे स्किल आजच्या डेटमध्ये खूप जास्त डिमांडिंग आहे आणि ते तुम्ही घर बसल्या शिकणार. कुठून शिकणार ते पण सांगणार आहे, आणि माझ्यासोबत कसं वर्क करणार, मी कसं करत आहे, माझा करिअर कसं सुरू आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, सर्वात आधी हाय पेइंग डिजिटल स्किल बद्दल बोलूया आपण. फॉर एक्झाम्पल, नंबर 1 हाय पेइंग डिजिटल स्किल इज डिजिटल मार्केटिंग. जर तुम्ही MSCIT केलेले असेल तर तुम्हाला माहिती असेल की याबद्दल तुम्हाला कधीही शिकवलं गेलं नसेल, पण काही ना काही तुम्ही युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर खूप जास्त रील वगैरे बघत असाल की डिजिटल मार्केटिंग ज्या व्यक्तींनी केलेली आहे, ज्यांनी शिकलेली आहे, त्यांचे करिअर खूप छान बनत आहे. काही व्हिडिओ एडिटिंग आहे, कॉपी रायटिंग, फेसबुक ॲड, मेटा ॲड्स, कॅनवा डिझायनिंग म्हणजे ग्राफिक डिझायनिंग, ह्या अशा स्किल आहेत ना ज्याबद्दल तुम्ही कुठे ना कुठे तर ऐकले असेल, पण तुम्हाला माहिती नाही की आपण हे कसं शिकणार. नाही, आपण सुद्धा काय करणार. बघा, मी MSCIT करायला ज्या वेळेला गेली होती ना, मला एकच माझ्या डोक्यामध्ये होतं की मला फक्त MSCIT नाही करायचं, मला माझं करिअर बनवायचे आहे. पण जी गोष्ट मला शिकायची होती ती मला कधी शिकायला मिळाली नाही. त्यामुळे मी स्वतः ऑनलाईन सर्च केले की हे स्किल मी कुठून शिकणार. कारण की बघा, डिजिटल स्किलची डिमांड खूप जास्त आहे ना, जर तुम्ही आजच्या टाइममध्ये जे स्किलची डिमांड आहे ते जर नाही शिकले ना, खूपच मागे राहाल. आणि हे सुद्धा मी ऑलरेडी 3 वर्ष स्वतःचे वेस्ट केल्याच्या नंतर आता मी तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सने सांगत आहे. तर बघा, काही हाय इन्कम डिजिटल स्किल बद्दल मी तुम्हाला सांगत आहे, लाईक फेसबुक ॲड, डिजिटल मार्केटिंग, मेटा ॲड्स, ठीक आहे. त्याच्यानंतर कॅनवा, कॉपी रायटिंग, ठीक आहे, कॉन्टेंट रायटिंग, ह्या अशा स्किल आहेत ज्यांची डिमांड पण खूप जास्त आहे. आणि हे जर स्किल तुम्ही शिकले ना, यामध्ये तुम्ही तुमचे छान करिअर सुद्धा बनवू शकता आणि तुम्ही घर बसल्या इन्कम करणार. आता कसं करणार चला सांगते. फॉर एक्झाम्पल, मी आता तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ एडिटिंग. व्हिडिओ एडिटिंग ही स्किल हाय इन डिमांड स्किलमध्ये आहे, कारण की आजच्या टाइममध्ये तुम्ही हर एक क्रिएटर आजच्या डेटमध्ये युट्यूबवर व्हिडिओ बनवत आहेत. ठीक आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर रील बघत असाल, हर एक रील म्हणजे तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला रील नाही बनवायचे, तुम्हाला व्हिडिओ नाही बनवायचे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आजच्या डेटमध्ये जेवढे पण लोक क्रिएटर आहेत ना, हर एक लोकांना व्हिडिओ एडिटरची गरजच पडते. कारण की मी सुद्धा जर हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, माझे सुद्धा व्हिडिओ कुणी म्हणजे एडिट करतच असेल, कारण की माझ्याकडे बोलण्याची स्किल आहे, काही लोकांकडे एडिटिंगची स्किल आहे. मला टेक्निकल गोष्टी येत नाही, पण काही असे लोक आहेत ना की मला लोकांची गरज आहे की माझे जे व्हिडिओ आहेत ते कोण एडिट करणार. ठीक आहे, या पद्धतीचे जेवढे पण आजच्या डेटमध्ये क्रिएटर आहेत ना, ते हर एक क्रिएटरला व्हिडिओ एडिटरची गरज आहे. पण डिमांड खूप जास्त आहे, पण सप्लायर्स कमी आहेत. कारण मला सांगा, जर व्हिडिओ एडिटिंग जर आजच्या टाइममध्ये सर्वांना आली असती तर ही हाय पेइंग डिजिटल स्किल राहिली असते का? बिलकुल नाही. कारण की बघा, व्हिडिओ बनवणे आणि त्याला एडिट करणे ही खूप मोठी स्किल राहते, आणि व्हिडिओ एडिटर बनून तुम्ही महिन्याला 50,000 ते 60,000 सुद्धा कमवू शकता. कारण की मी तुम्हाला एक व्हिडिओ स्क्रीनवर दाखवत आहे. हा व्हिडिओ माझ्या फाउंडर्स आहे ज्यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी मिनिमम त्यांनी एक व्हिडिओ एडिट करण्याला ॲटलिस्ट 20 मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे.
20 मिनिटाचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी यांनी 7,000 रुपये पे केलेले आहे त्या व्यक्तीला, जो एडिटर आहे. आता हे एडिटिंग तो कुठून शिकलाय? कॉलेजमधून, स्कूलमधून? कधीही नाही, कारण की ते पॉसिबल नाही आहे. कारण व्हिडिओ एडिटिंग एक अशी स्किल आहे जे तुम्ही घर बसल्या शिकू शकता, पण कुठून शिकणार हे तुम्हाला सुद्धा माहिती नाही. तर मी सांगितलं एक्झाम्पलमध्ये तुम्हाला की व्हिडिओ एडिटिंग ही एक स्किल आहे. तर ही स्किल तुम्हाला पहिल्यांदा शिकावी लागते. त्यानंतर शिकल्याच्या नंतर तुम्हाला एक्सपर्ट बनावे लागते, एक्सपिरियन्स सुद्धा घ्यावे लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला क्लायंटसाठी काम करावे लागते. फॉर एक्झाम्पल मी सांगत आहे, व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला पहिल्यांदा शिकायचं आहे. शिकल्याच्या नंतर तुमच्याकडे क्लायंट येईल, त्या क्लायंटच्या बेसवर तुम्ही काम केले की तुम्ही छान इन्कम करू शकता. त्याच पद्धतीने मेटा ॲड्स, गुगल ॲड्स हे सुद्धा एक फाईन डिमांड स्किल आजच्या टाइममध्ये आहे. अरे बघा, तुम्ही माझा व्हिडिओ कसं बघितले, मी मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही मला पण ओळखत नाही. महाराष्ट्रामधलेच आहो, पण आपण कधीही बघितले नाही एक दुसऱ्याला. नाही तुम्ही माझी इंस्टाग्रामची प्रोफाईल बघितली, फक्त काय बघितली, माझ्या फक्त 20 सेकंडचे तुमच्याकडे व्हिडिओ पोहोचला होता, ज्यामध्ये मी बोलली होती की MSCITच्या थ्रू जर तुम्हाला इन्कम करायची आहे, हायपेन डिजिटल स्किल शिकून कसे करणार, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणली होती मी. ठीक आहे, तर तुम्ही काय केले, मी फक्त एक ॲड रन केली होती फक्त माझ्या महाराष्ट्राच्या लोकांना, ज्या की माझ्या मराठी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आणि तो व्हिडिओ बघून, एक छोटासा व्हिडिओ बघून माझ्याकडे हजारो मेसेज आजच्या डेटमध्ये येतात. ठीक आहे, हे कसं काय पॉसिबल झालंय? फक्त मी स्वतःची एक ॲड रन केलेली आहे ना. हे फेसबुक ॲडची एक स्किल राहते, म्हणजे तुम्ही घर बसून कुठूनही कसेही कोणत्याही लोकांना तुम्ही टार्गेट करू शकता. फॉर एक्झाम्पल की तुम्ही एक स्वतःचा बिझनेस ओपन करत आहे. ठीक आहे, स्वतःचा बिझनेस ओपन केल्याच्या नंतर समजा कोणताही बिझनेस म्हणला तर कस्टमरच्या बेसवरच राहते, बिना कस्टमरने तो कधी बिझनेस चालणार नाही. तर फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे फेसबुक ॲडची स्किल आहे. ठीक आहे, आता जर कोणताही शॉप, आता तुम्हाला माहित असेल तुमच्या एरियामध्ये खूप सारे शॉप आहेत. फॉर एक्झाम्पल कपड्याचे शॉप आहे, काही हॉटेल्स असतील ज्यांच्याकडे खूप छान म्हणजे डिझायनिंग खूप छान केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे डेकोरेट वगैरे खूप छान केलं आहे, माल खूप जास्त भरलेला आहे, पण त्याच्याकडे कस्टमरच येणार नाही, तर ते बिझनेस कसे चालणार? फॉर एक्झाम्पल तुम्ही जर म्हणाले तिथे की दादा मी फेसबुक ॲड एक्सपर्ट आहे आणि मला फेसबुक ॲडची स्किल येते, मी तुमच्या बिझनेससाठी कस्टमर आणून देणार घर बसल्या माझ्या लॅपटॉपच्या थ्रू, तर कसं राहील? तो व्यक्ती तर छानच बोलेल ना. समजा त्या व्यक्तीच्या तुम्हाला काय करण्याची गरज नाही, मी तुम्हाला एक्झाम्पलने सांगत आहे, तुम्हाला काही यामध्ये करण्याची गरज नाही पडत. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतःच्या घरी लॅपटॉप आहे तुमच्याकडे किंवा मोबाईल आहे, मोबाईलच्या थ्रू फक्त तुम्हाला त्या एरियाला टार्गेट करावं लागते. याबद्दल तुम्ही ऑलरेडी ऐकले असाल, मला माहिती आहे, पण काय करावे लागते मी तुम्हाला एकदा अजून सांगते. फक्त त्या लोकांना तुम्हाला टार्गेट करावे लागते, की समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये, जसं मी नागपूर साईडची आहे. ठीक आहे, मी काय करणार, एक शॉप आहे फॉर एक्झाम्पल नागपूरमध्ये. ठीक आहे, त्या नागपूरच्या शॉपला मी तेवढ्याच एरियामध्ये 2 किलोमीटरच्या अंदर किंवा 10 किलोमीटरच्या अंदरचा जो एरिया आहे, मी त्याच लोकांना फक्त टार्गेट करेल की हे कस्टमर त्यांच्या दुकानामध्ये कसे पोहोचणार. आणि ऑटोमॅटिक तुम्हाला बोलण्याची गरज नाही, किंवा तुम्हाला काही कॉलवर सुद्धा कोणाला बोलण्याची गरज नाही, किंवा तुम्हाला आजच्या डेटमध्ये पॉम्पलेट पण द्यायची गरज नाही आहे. फक्त ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला करणी आहे फेसबुक ॲड, मेटा ॲडच्या थ्रू. जसे की मी जसे ॲड रन केले होते ना, तसे तुमच्या बिझनेससाठी किंवा दुसऱ्यांच्या बिझनेससाठी सुद्धा तुम्ही हे स्किलचा वापर करू शकता. आणि तो व्यक्ती तुम्हाला बिंदास 10 ते 15,000 रुपये फक्त सर्व्हिस चार्ज तुम्हाला देते. आणि यामध्ये काम किती राहते माहिती आहे? फक्त एक वेळ तुम्हाला ॲड सेटअप करावे लागते, एक वेळ तुम्हाला टार्गेट ऑडियन्स सेट करावे लागते तुमच्या फेसबुक ॲडमध्ये, आणि त्याच्यानंतर तिथूनच त्याच्याकडे ऑटोमॅटिक ते क्लायंट जाणार आणि त्यांच्या बेसवर तुम्हाला फक्त कस्टमर आणून देण्यासाठी, म्हणजे ऑनलाईन ते सुद्धा. कारण की तुम्हाला माहिती आहे आजच्या डेटमध्ये लोक बाहेर नाही घेतात, पण आजच्या डेटमध्ये लोक सोशल मीडियावर हर ठिकाणी प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला गुगल ॲड किंवा इंस्टाग्राम ॲड बद्दल जर शिकल्या, तुम्ही इंस्टाग्रामवरच्या लोकांना तुम्ही टार्गेट केले, त्यांच्या एरियातल्या लोकांना तुम्ही टार्गेट केले, ऑटोमॅटिकली खुशी तुम्हाला 10 ते 15,000 रुपये ॲटलिस्ट मिनिमम, तुम्हाला जर स्टार्टिंग असेल तुमची तर मिनिमम 5,000 रुपये एक क्लायंट तुम्हाला देते. आणि यामध्ये काम किती करावं लागते, एक वेळ तुम्हाला टार्गेट ऑडियन्स सेट करावे लागते, ज्याला तुम्हाला फक्त 2 तास द्यायची गरज आहे. बाकी फक्त म्हणजे महिन्याभरामध्ये फक्त एकदा तुम्हाला टार्गेट करावे लागते. आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक तो सिस्टम 30 दिवस चालत राहते. फक्त तुम्हाला डेलीचे 5 मिनिट बघावे लागते की ठीक आहे, जे मी करत आहे माझी टार्गेट ऑडियन्स बरोबर जाता नाही जाता, फक्त 5 मिनिट फक्त डेलीचे तुम्हाला ट्रॅक करावे लागते. आता बघा, ही स्किल एवढी डिमांड आहे. या पद्धतीने समजा तुमच्याकडे आजच्या डेटमध्ये हर एक बिझनेसमॅनला अशा लोकांची गरज आहे जे ऑनलाईन त्यांच्या बिझनेसला घेऊन जाऊ शकतात. ठीक आहे, हे जर स्किल तुम्ही शिकले ना, ॲटलिस्ट मिनिमम सांगत आहे, महिन्याला फक्त तुमच्याकडे 10 किंवा 5 जरी क्लायंट असेल ना, ज्यांना तुम्ही हर एक लोकांना 5-5 किंवा 10-10 हजार रुपयाची सर्व्हिस जर प्रोव्हाइड करून राहिल्या, घर बसल्या, काम काहीच नाही आहे, एकदा काम करायचं आहे, 30 दिवस पूर्ण फ्री राहायचं तुम्हाला, जे की मी सुद्धा करत आहे. माझ्यासारखे खूप सारे स्टुडंट आहे जे फेसबुक ॲड मी त्यांना शिकवले आहे. एक आमच्याकडे
प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये सर्व स्किल त्यामध्ये शिकवलं जातो आणि तिथून शिकून सरांनी जर तुमच्याकडे ॲटलिस्ट मिनिमम 10 क्लायंट जर एकदा बनलेले आहेत किंवा महिन्याला जर तुमच्याकडे 5 सुद्धा क्लायंट बनलेले आहे आणि पर पर्सन तुम्हाला 5000 सर्व्हिस चार्ज पे करताय घर बसल्या, तर मला सांगा किती झाले? ॲटलिस्ट 25 to 30,000 तुम्ही सिंगल फर्स्ट मंथ पासून तुम्ही इन्कम करू शकता. ही आहे फेसबुक ॲड एक्सपर्ट. जर तुम्ही ही शिकली ना, लिटरली खूप छान इन्कम कराल. तसंच आहे डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग पण मी सांगितलं. हे फक्त एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. यासारख्या 50 पेक्षा जास्त हाय डिमांडिंग स्किल आजच्या डेटमध्ये प्रोव्हाइड केले आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला अजूनही माहिती नाही. आणि हे स्किल फक्त आता नाही, मागच्या 1 वर्षापासूनचे ट्रेंडवर आहे, पण तुम्हाला आजपर्यंत माहिती नाही. त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. ओके, तर आता तुम्हाला माहिती झाली असेल की कोणते स्किल्सचे डिमांड खूप जास्त आहेत आणि हे स्किल शिकल्यानंतर तुमचा किती पोटेन्शियल बनतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगितले आहे. आता तुमच्याकडे क्वेश्चन येत असेल की मॅम चला ठीक आहे, तुम्ही आम्हाला तर सांगितले की फेसबुक ॲड गरजेचे आहे आणि आम्हाला शिकायचे सुद्धा आहे, व्हिडिओ एडिटिंग गरजेचे आहे, कॉपी रायटिंग, डिजिटल मार्केटिंग सर्व जास्त हाय डिमांड स्किल आहेत, पण आम्ही शिकणार कुठून? कारण की बघा, विदाउट लर्निंग काहीच पॉसिबल नाही. जर मी हा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करत आहे, माझा एडिटरला मी पैसे देत आहे व्हिडिओ एडिट करण्यासाठी, ठीक आहे, माझ्या फेसबुक ॲडवाल्यांना मी पे करत आहे की माझ्या फेसबुक ॲड रन करण्यासाठी. त्या व्यक्तीकडे स्किल आहे म्हणूनच मी त्यांना पे करत आहे. आता त्या व्यक्तीने जर शिकलेच नसते तर जायचं गोष्ट आहे ना, जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही ग्रो करणार नाही. तुम्हाला माहिती असेल MSCIT शिकण्यासाठी ॲटलिस्ट तुम्हाला 3 महिने द्यावे लागेल. तेव्हा कुठे तुम्ही 3 महिने किंवा 6 महिने तुम्हाला टाइम द्यावा लागला, त्याच्यानंतरच तुम्ही MSCITची तुम्हाला सर्टिफिकेट मिळाले, राईट? तर त्याच पद्धतीने जर कोणतीही स्किल जर हाय डिमांडिंग स्किल आहे ना, तुम्हाला माहिती आहे की मला काहीच येत नाही याच्याबद्दल, पण मला शिकायचं आहे, जर तुमचं लर्निंग माइंडसेट आहे ना, तर तुम्ही हे स्किल कुठूनही आणि कसेही शिकू शकता. फक्त तुमचा माइंडसेट पाहिजे की ठीक आहे मला शिकायचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला एक स्ट्रक्चर वेमध्ये लर्निंग बघायची असेल, मी कुठून शिकले आहे, मी कसं वर्क करत आहे, आणि माझ्यासारखे हजारो स्टुडंट एक सिंगल प्लॅटफॉर्मवर वर्क करत आहेत, ज्यामध्ये हे सर्व हाय डिमांडिंग स्किल एक सिंगल प्लॅटफॉर्ममध्ये शिकवले जात आहे, ज्यामध्ये डिजिटल मार्केटिंग, कॉपी रायटिंग, कॉन्टेंट रायटिंग, म्हणजे आजच्या डेटमध्ये जेवढे पण स्किलची डिमांड आहे मार्केटमध्ये ते सर्व ट्रेंडिंग स्किल्सवर रिसर्च केली जाते आणि रिसर्च केल्याच्या नंतर सर्व स्किल एक सिंगल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते, जे की स्किलबद्दल मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतील, ठीक आहे. तर हे सर्व स्किल जेवढे पण मार्केटमध्ये हाय डिमांड स्किल आहेत त्याच्याबद्दल पहिल्यांदा रिसर्च केली जाते आणि रिसर्च केल्याच्या नंतर त्या स्किलच्या बद्दल तुम्हाला कोर्स डिझाईन केले जातात. ते सुद्धा असे काही आलतू फालतू लोकांकडून बनवले जात नाही, ज्यांना ऑलरेडी या फील्डच्या 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्षाचा ज्या लोकांना एक्सपिरियन्स आहे त्या लोकांकडून इथं कोर्सेस डिझाईन केलेले जातात आणि त्याच्यासोबतच तुम्हाला गव्हर्नमेंट लेवलची MSME सर्टिफिकेट सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. या सर्टिफिकेटच्या बेसवर जर तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये गेले आणि त्यांना म्हणताय की दादा माझ्याकडे हे स्किल आहे आणि माझ्याकडे सर्टिफिकेट सुद्धा आहे, तर मला सांगा कोण व्यक्ती तुम्हाला काम नाही देणार? फक्त तुम्हाला स्किल येण्याची गरज असते आणि हे स्किल जर तुम्ही शिकले ना, लिटरली सांगत आहे खूप छान इन्कम कराल. आता मी काही माझ्या स्टुडंटचे रिझल्ट तुम्हाला शो करत आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. या लोकांनी सुद्धा फेसबुक ॲड, मेटा ॲड्स किंवा एडिटिंग शिकल्याच्या नंतर बघा त्यांचे रिझल्ट कसे आहेत. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करत आहे, एकदा हा व्हिडिओ नक्की बघा. आईडीपी अभी रिसेंटली सारे प्लेटफॉर्म को पीछे छोड़कर इंडिया में टॉप 1 पर आ चुका है। मैं मोस्टली आंशु सर की बातों को ही सीखकर सुनकर और उन्हीं को इम्प्लीमेंट करने की कोशिश करता हूँ। हर सेशन में सर बोलते हैं कि पैसे के पीछे आप भागोगे तो वो आपसे दूर जाएगा, स्किल्स को मास्टर करने में फोकस करो, पैसा अपने आप आता है। सर वीडियो एडिटिंग मुझे इंटरेस्ट था, वीडियो एडिटिंग मैंने सीखी। लिटरली मैंने वीडियो एडिटिंग फ्रीलांसिंग के लिए सीखी नहीं थी, वो मैं सिर्फ अपने लिए सीखी। मुझे अपनी पर्सनल ब्रांडिंग बढ़िया कर रही है, वही चीज मैं करता गया, क्लाइंट सामने से आने लगे। कितने समय से कर रहे हो साहिल जी? लगभग 8-9 मंथ्स। आपने इनकम जनरेट कर लिया? अभी तक फ्रीलांसिंग से अराउंड 5.5 लाख से ऊपर का, एफिलिएट तो 3 लाख के आसपास है। क्यों करना चाहिए iDigitalPreneur के साथ और यहाँ क्या बेनिफिट होता है? अगर कोई प्लेटफॉर्म अगर अपन देखते हैं स्किल्स के लिए, तो ऐसे तो मार्केट में बहुत सारे प्लेटफॉर्म है। जो सपोर्ट सिस्टम यहाँ पर मिलता है और जो ट्रेनिंग्स यहाँ पर मिलती है वो और किसी प्लेटफॉर्म पे नहीं है। और इसी वजह से आईडीपी अभी रिसेंटली 2 महीने पहले सारे प्लेटफॉर्म को पीछे छोड़कर इंडिया में टॉप 1 पर आ चुका है। सो इससे बड़ा और कोई एग्जाम्पल आपको मिलेगा नहीं, आईडीपी ही क्यों। बहुत ही बढ़िया शानदार। तर तुम्हाला माहिती झाली असेल की हे स्किल शिकणे किती जास्त गरजेचे आहे, ठीक आहे. तर आता बघा, तुम्हाला वाटत असेल की मॅम हे स्किल्स शिकण्यासाठी पे वगैरे काही करावे लागते काय प्लॅटफॉर्ममध्ये? बघा दादा, हे स्किल ना तुम्ही यूट्यूबवरून सुद्धा फ्रीमध्ये शिकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. यूट्यूबमध्ये तर सर्वात जास्त नॉलेज भरलेलं आहे. फक्त एकदा तुम्ही सर्च केलं ना, तुमच्याकडे हजारो व्हिडिओ येतील त्याच्याबद्दल. बट यूट्यूबमध्ये कसं राहतं ना, एक स्ट्रक्चर वेमध्ये लर्निंग तुम्हाला कधीही मिळत नाही. जर आपण यूट्यूबवरून जर शिकायचं राहतो तर मला सांगा, सर्व लोक आजच्या डेटमध्ये एज्युकेशन तुम्हाला माहिती आहे, ग्रॅज्युएशन पासूनच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास सर्व गोष्टी 9-10 सुद्धा तुम्हाला इथं दिलेल्या आहे, आपल्याला यूट्यूबमध्ये दिलेल्या. तरी सुद्धा आपण कॉलेजमध्ये का जातो?
काहीतरी असं ना, कॉलेजमध्ये जाण्याचा हाच रिझन आहे की आपल्याला फालतूच्या म्हणजे स्ट्रक्चर वेमध्ये लर्निंग पाहिजे. आपल्याला कोणीतरी गाईड करणारं तिथे राहतो कॉलेज स्कूलमध्ये आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला ते सांगते की असं करायचं काम, म्हणजे या पद्धतीने शिकायचं असतं. मला सांगा, जर तुम्हाला YouTubeवरून जर आपण सर्व शिकलो असतो, तर आजच्या टाईममध्ये तुम्ही सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचले नसते. कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्याला आजच्या डेटमध्ये इन्कम कसं करायचे हे सुद्धा माहिती नाही, कोणते स्किल डिमांडमध्ये हे सुद्धा माहिती नाही. त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या YouTubeमध्ये पण मिळाला असता. माझा नाही, दुसऱ्यांचे खूप सारे व्हिडिओ मिळाले असते जर तुम्ही सर्च केले असते की कोणती स्किल डिमांड आहे. पण तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड वेमध्ये लर्निंग कधीही मिळत नसतो. आणि त्याच्यासाठी राहते की तुम्ही हे व्हिडिओ तुम्हाला वाटत आहे की मला फ्रीमध्ये शिकायचे, बिलकुल तुम्ही YouTubeवर जाऊन फ्रीमध्ये शिकू शकता. बट मी ज्या प्लॅटफॉर्ममध्ये वर्क करत आहे, मी ज्या प्लॅटफॉर्मबद्दल तुम्हाला सांगत आहे ना, या प्लॅटफॉर्ममध्ये 50 पेक्षा हाय डिमांड स्किलबद्दल पहिल्यांदा रिसर्च केली जाते. त्याच्यानंतर त्या स्किलमध्ये कोणता एक्सपर्ट ट्रेनर आहे, त्या एक्सपर्ट ट्रेनरला बोलावलं जाते. फॉर एक्झाम्पल, मेटा ॲड, फेसबुक ॲडचा जो कोर्स आहे ना, तो एक आर्यन त्रिपाठी एक नावाच्या मुलाने बनवला आहे. आणि हा फक्त एक लहानसा मुलगा नाही आहे, 18 वर्षाच्या वयामध्ये यांनी 10 करोडची मेटा ॲडच्या बिझनेसवर आपली कंपनी एस्टॅब्लिश केली आणि एकदम एक्सपर्ट आहे त्या फील्डमध्ये. तुम्ही आर्यन त्रिपाठी ना, हा मी दाखवत आहे आर्यन त्रिपाठी, YouTubeवर जाऊन सर्च करा किंवा गुगलवर जाऊन तुम्ही सर्च करा, तुम्हाला त्याच्याबद्दल सर्व माहिती आहे. हा कोर्स मी सुद्धा त्यांच्या थ्रू शिकलेली आहे, ठीक आहे. आणि हा जो कोर्स तुम्हाला शिकायला मिळते ना आर्यन त्रिपाठीकडून, आणि त्याच्यासारखं अजून 2 ट्रेनर आहेत, त्यांच्या टॉप ट्रेनरकडून तुम्हाला शिकायला मिळते. व्हिडिओ एडिटिंग सुद्धा तुम्हाला एक एक्सपर्ट ट्रेनरकडून शिकायला मिळते, जेणेकरून की तुमचा बिलकुल टाइम वेस्ट होत नाही. ॲटलिस्ट तुम्ही मिनिमम बघा, MS साठी शिकण्यासाठी जर आपल्याला 3 महिने द्यावे लागले, पण 3 महिने मी सांगत नाही. जर तुम्हाला एक लर्निंग प्लॅटफॉर्म मिळत आहे, तुम्हाला यामध्ये मेंटॉर मिळत आहे, लाईव्ह क्लासेस सुद्धा मिळत आहेत, तर त्याच्यामुळे कसं राहतं ना, आपली जी ग्रोथ राहते ती थोडी फास्ट होऊन जाते, ठीक आहे. तर यामध्ये फक्त तुम्हाला 1 ते 1.5 महिना टाइम द्यायची गरज आहे. 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही हे स्किल शिकू शकता. त्याच्यासोबतच या प्लॅटफॉर्मचे मी अजून तुम्हाला बेनिफिट सांगत आहे की यामध्ये फक्त तुम्हाला स्किल शिकवलं नाही जात, स्किल शिकल्याच्या नंतर तुम्हाला इथं गव्हर्नमेंट MSME सर्टिफिकेट सुद्धा प्रोव्हाइड केले जाते. ज्या सर्टिफिकेटच्या बेसवर तुम्ही बाहेर जाऊन जॉब करा, सोशल मीडियावर जॉब करा. तुम्हाला तसं तर बाहेर जाण्याची गरजच नाही आहे, कारण आजच्या डेटमध्ये जे काही वर्क करायचे तुम्ही घर बसल्या करू शकता. मी तर कुठे जात नाही, मी तर घर बसल्या काम करत आहे. तुम्ही सुद्धा असं करणार, कसं करणार ते मी स्वतः तुम्हाला शिकवणार आहे समोर, ठीक आहे. त्याच्यासोबतच अजून एक गोष्ट सांगत आहे की बघा, स्किल शिकले तुम्ही, सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला मिळाली. आता वर्क कसं मिळणार हा एक क्वेश्चन राहते की चला मला बाहेर जाऊन काम करायचं नाही. तर डोंट वरी, इथेच तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते वर्क. जी स्किल तुम्ही शिकली ते स्किल शिकल्याच्या नंतर सर्टिफिकेट पण मिळते आणि सर्टिफिकेटच्या बेसवर तुम्हाला डायरेक्टली तर घर बसल्या तुम्हाला प्रोजेक्ट दिले जाते. ते प्रोजेक्ट तुम्ही कंप्लीट करून दिले की तुम्हाला घर बसल्या इन्कम येते. मी सुद्धा हेच करत आहे. मला जे स्किल येत आहे, माझ्याकडे 50 पेक्षा जास्त स्किल आजच्या टाइममध्ये, ते स्किल मला जे इंटरेस्टिंग वाटते मी ते स्किल कधीही शिकू शकते ना. तर बघा, मी हा छोटासा एक व्हिडिओ अटॅच करते, स्लाइड बघा माझी. या पद्धतीने तुम्ही ते वर्क करू शकता, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लर्निंग पण मिळते, एक सिंगल प्लॅटफॉर्म ज्यामध्ये तुम्हाला लर्निंग पण मिळत आहे, तुम्हाला एक अर्निंग मॉडेल सुद्धा मिळते, प्लस गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट, आणि सर्वात छान गोष्ट यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा मिळतात. हर एक स्किलचे तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळतात. मी तुम्हाला सांगितले फक्त 2 ते 3 फक्त हाय इन्कम स्किल बद्दल. यासारखे मार्केटमध्ये 50 पेक्षा जास्त स्किल डिमांडमध्ये आहेत, पण ते या व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही आहे, म्हणून फक्त मी तुम्हाला 2 स्किल बद्दल सांगितले. ओके, आता बघा, आता तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे, मला समजलं आहे की मला स्किल सुद्धा शिकायचे आहे, मला इन्कम सुद्धा करायचे आहे, बट यामध्ये टाइम टेकिंग प्रोसेस आहे. मी तुम्हाला आता आधीच सांगून देत आहे की ॲटलिस्ट तुम्हाला 1.5 ते 2 महिना नक्की द्यावे लागेल. तुम्हाला बघा, स्किल शिकणे तर तुम्ही एका दिवसामध्ये पण शिका, बट एक्सपर्ट होण्याची गरज आजच्या टाइममध्ये आहे. कारण की मला सांगा, YouTubeमध्ये तर माहिती आहे तुम्हाला या स्किलबद्दल आता माहिती झाली असेल. काही लोक असे आहेत आजच्या डेटमध्ये, तुम्ही मार्केटमध्ये कोणाला व्हिडिओ बघितले ना, व्हिडिओ एडिटर आहेत, ठीक आहे, व्हिडिओ एडिटिंग YouTubeवरून पण शिकले आहेत फ्रीमध्ये, पण काम नाही मिळत आहे. प्रॉब्लेम काय आहे माहिती तुम्हाला? शिकल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काम सुद्धा मिळत नाहीये. पण यामध्ये कसं राहते, जे स्किल तुम्ही शिकले त्या बेसवर तुम्हाला डायरेक्टली इथंच वर्क दिला जातो, जेणेकरून की तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट जसं तुम्ही स्किल शिकले, तुरंत तुमच्याकडे काम प्रोव्हाइड केले जाते, जे की तुम्ही घर बसून करू शकता. आणि याच्यामध्ये अजून एक छान इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. बघा, यामध्ये थोडंसं टाइम टेकिंग प्रोसेस आहे, 1.5 ते 2 महिने लागणार आहे. पण मला माहिती आहे की आजच्या डेटमध्ये खूप सारे असे स्टुडंट आहेत ज्यांना असं वाटतं की ठीक आहे मॅम, आम्ही स्किल तर शिकून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही, बट मला शिकण्याच्या सोबतच ना काहीतरी पार्ट टाइम इन्कम सुद्धा करायचे, जेणेकरून की मी आपल्या फॅमिलीला फायनान्शियली थोडा सपोर्ट करू शकतो. आपली कॉलेजची फी सुद्धा मी स्वतः पे करणार. माझा पण माइंडसेट हेच होता की मी सुद्धा या प्लॅटफॉर्ममध्ये आण्याच्या मध्ये हाच रिझन होता की चला, माझ्याकडे करिअरसाठी खूप सारे ऑप्शन्स राहतील, मला कोणतीही स्किल आली तर मी कधीही इन्कम करू शकतो, नो डाऊट. पण मला पार्ट टाइममध्ये इन्कम सुद्धा करायची होती. तर यामध्ये या प्लॅटफॉर्मची सर्वात सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, हा प्लॅटफॉर्मचं नाव आतापर्यंत मी तुम्हाला सांगितले नाही, iDigitalPreneur ह्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे, जो एक ॲडटेक प्लॅटफॉर्म आहे, इंडियाचा सर्वात बिगेस्ट ॲडटेक प्लॅटफॉर्म आहे, एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्हाला 50 पेक्षा हाय डिमांडिंग स्किल शिकायला मिळतात. आणि या प्लॅटफॉर्ममध्ये 3.5 लाखपेक्षा जास्त स्टुडंट, हाऊसवाईफ आणि वर्किंग प्रोफेशन कोणीही काम करू शकते. आणि आजच्या डेटमध्ये 3.5 लाखपेक्षा जास्त सर्व लोक या ठिकाणी घर बसून वर्क करत आहेत. टाइम देण्याची गरज नाही, फक्त 3 घंटे जरी तुमच्याकडे आहेत, 1 घंटा लर्निंगसाठी, 1 घंटा तुम्हाला शिकण्यासाठी, म्हणजे जे काही
ट्रेनिंग वगैरे राहतात, लाईव्ह ट्रेनिंग, ते शिकण्यासाठी 1 घंटा तुम्हाला फक्त काम करायचं आहे. ठीक आहे. जे काही डाऊट येतील ते कस्टमर सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड केले जातं. तुम्हाला एक पर्सन सुद्धा दिले जाते, ज्यांना 10 वर्षाचा ऑलरेडी एक्सपिरियन्स राहते. ठीक आहे. सर्व गोष्टी एक सिंगल प्लॅटफॉर्ममध्ये प्रोव्हाइड केले जाते, ज्यामध्ये तुम्हाला लर्निंग, अर्निंग, सर्टिफिकेशन आणि तुमचे एक छान करिअर सुद्धा बनवू शकता. त्याच्यासोबतच एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट की चला आपण स्किल शिकू, आपल्याला टाइम लागणार आहे, पण मला जर पार्ट टाइममध्ये इन्कम करायची आहे, त्यासाठी तुम्हाला एक इथं पार्टनर सुद्धा बनवला जातो, ज्यामध्ये 80% काम पूर्ण प्लॅटफॉर्मच्या राहते. फक्त तुम्हाला 20% काम घर बसल्या दिलं जातं. तो तुम्ही जर काम कंप्लीट करून देताय, त्यामध्ये तुम्हाला पार्ट टाइम इन्कम करण्याची सुद्धा अपॉर्च्युनिटी मिळते. हे कसं करणार हा मॉडेल मी तुम्हाला लास्टमध्ये सांगणार आहे, पण त्याच्या आधी चला माझ्या काही स्टुडंटचे मी तुम्हाला रिझल्ट शो करत आहे. डिजिटलप्रेन्योर से जो स्किल्स मैंने सीखी उसकी मदद से आज मैं घर बैठे मंथली बेसिस पे 1 लाख प्लस की अर्निंग्स को जनरेट कर पा रही हूँ. यहाँ पे सारी चीजें जीरो से स्क्रैच से सीखने को मिली. बहुत सारी हाई पेइंग स्किल्स सीख पा रहा हूँ, लाइक सेल्स, डिजिटल मार्केटिंग, वीडियो एडिटिंग, जिससे मेरे बिजनेस में काफी सारी ग्रोथ हो रही है. Whenever I face problem, तो ITP की कस्टमर सपोर्ट टीम हमेशा मेरी हेल्प के लिए अवेलेबल रहती है. I would suggest each and every member of iDigitalpreneur community to learn the complete digital marketing course because it has everything. It has website development through WordPress. You can learn SEO, Google Ads, Facebook Ads, and email marketing, through which you can get more number of clients in social media. Thank you so much, iDigitalpreneur. Thank you entire team. I would like to thank Ashutosh sir for creating this wonderful platform. Let us learn, implement, and grow. Nanji, Vanakkam. मुझे 25 दिन हुआ है और 25 दिन में मैंने मोर देन यहाँ पे 75,000 रुपीज इनकम को जनरेट किया. अपने बारे में बताओ. जी, सबसे पहले मेरा नाम शुभम गुप्ता है. मैं प्रॉपर्ली मुंबई महाराष्ट्र से बिलोंग करता हूँ और ओनली फॉर 12th मैंने कंप्लीट किया है. एक इंडस्ट्री से रूबरू कराया गया जिस इंडस्ट्री में मैंने 4 साल मैंने काम किया वहाँ पे, बट वो लेवल का ग्रोथ, वो लेवल की सक्सेस, वो लेवल की अर्निंग नहीं कर पाया. मैंने iDigitalpreneur के अंदर सबसे खासियत मुझे 2 चीज बहुत अच्छी लगी. मेरे को IDP का सबसे बेस्ट चीज ये लगता है कि आशुतोष सर का जो विजन है ना, वो मुझे बहुत ज्यादा इंस्पायर करता है और उनकी लीडरशिप क्वालिटी मुझे बहुत ज्यादा इंस्पायर करता है. दूसरा यहाँ का सपोर्ट सिस्टम, रियली बता रहा हूँ, यहाँ का सपोर्ट सिस्टम जो सोचा नहीं था, काफी ज्यादा यहाँ का सपोर्ट सिस्टम है. एज ए मैनेजर्स काफी ज्यादा सपोर्ट करते हैं. ठीक है, कंपनी की मैनेजमेंट कभी भी कंपनी में कॉल करे, कोई भी टेक्निकल प्रॉब्लम आएगा, तुरंत सोल्यूशन प्रोवाइड किया जाता है. इस महीने मैंने 5 तारीख से वर्क करना स्टार्ट किया. मुझे 25 दिन हुआ है और 25 दिन में मैंने मोर देन यहाँ पे 75,000 रुपीज इनकम को जनरेट किया. आता बघा, हे तर मी तुम्हाला सांगितले, माझे स्क्रीनवर तुम्हाला काही मी 1-2 व्हिडिओज चालवले असतील, जे की माझे स्टुडंट आहेत, ज्यांनी रिसेंटली 2 ते 3 महिने झाले त्यांनी आपली जर्नी इथे स्टार्ट केलेली होती. आणि स्टार्ट केल्याच्या नंतर बघा त्यांचे रिझल्ट 2 ते 3 महिन्यामध्ये 1 लाख, कोणी 1.5 लाख किंवा 70,000 रुपये सुद्धा इन्कम केलेले. आता हे कसं केले आहे, मी तोच मॉडेल तुम्हाला एक्झाम्पलमध्ये थोडंसं अजून एकदा मी रिपीट करत आहे. काही नाही, फक्त त्यांनी स्किल शिकलेली आहे, इथूनच या प्लॅटफॉर्मवरून त्यांनी स्किल शिकले आहे, इथूनच त्यांना काम सुद्धा मिळालं आहे. म्हणजे हे समजा की तुम्हाला एक सिंगल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला लर्निंग पण मिळत आहे, त्याच प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला अर्निंग सुद्धा प्रोव्हाइड केली जाते आणि त्याच प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही तुमच्या करिअर किंवा तुम्ही अफिलिएटच्या बेसवर किंवा घर बसल्या तुम्ही वर्क फ्रॉम होम सुद्धा करू शकता यामध्ये. ओके, तर आता पूर्ण तुम्हाला समजलं असेल की एक्झॅक्टली काय प्लॅटफॉर्म आहे, कसं शिकणार तुम्ही, इन्कम कसे होणार. मी सांगितले आहे ना की तुम्हाला लर्निंग पण इथूनच मिळत आहे, वर्क सुद्धा इथंच मिळत आहे, बाहेर जाण्याची गरज नाही, शिका आणि इथूनच वर्क करा. ठीक आहे, आता हे तुम्हाला सर्व समजलं आहे. आता आपण वळूया स्टार्ट कसं करायचं. तुम्हाला पण इथे ऍडमिशन घ्यावं लागेल. बघा, आपण MSc कंप्लीट केल्यावर तिथं पण आपण फीस दिलं. हा एक एज्युकेशन आहे. ठीक आहे, एज्युकेशन आजच्या डेटमध्ये कधीही फ्री मिळत नाही. जर तुमच्याकडे एवढे ऑप्शन मिळत आहे, एक्सपर्ट ट्रेनर कडून शिकायला मिळत आहे, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सुद्धा मिळत आहे, त्याच्यासोबतच इन्कम अपॉर्च्युनिटी घर बसल्या तुम्हाला वर्क फ्रॉम होम प्रोव्हाइड केलं आहे, तर काही ना काही फीस तर राहणार. कारण की कोणत्याही डेटमध्ये आजच्या डेटमध्ये लाखो रुपये आपण एज्युकेशनमध्ये पे करत आहोत ना, तरी सुद्धा आजच्या डेटमध्ये काहीही रिझल्ट नाही. पण काही 1000 रुपये जर आपण पे करत आहोत यामध्ये आणि जर त्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर लर्निंग मिळत आहे, टाइम वेस्ट सुद्धा नाही होत आहे, तर त्यामध्ये पे करण्याला कधीही मागे पडू नका. कारण की मी सुद्धा या प्लॅटफॉर्ममध्ये जेव्हा स्टार्ट केली होती ना, एकदम झिरोमध्ये मला काही नॉलेज नव्हता, पण मी जर आजच्या डेटमध्ये तुमच्या समोर एवढ्या कॉन्फिडंटली बोलत आहे कारण की मी या प्लॅटफॉर्ममधून शिकलेली आहे, मला एक्सपर्ट ट्रेनरने शिकवले आहे, त्यामुळे माझी ग्रोथ खूप फास्टली झालेली आहे. आणि मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, यामध्ये तेवढी फास्टली ग्रोथ का बरं होत आहे, कारण की तुम्हाला इथं फक्त लर्निंग नाही मिळत आहे, तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट सुद्धा प्रोव्हाइड केले जाते. की तुम्हाला वाटते की मला हे नाही समजलं, तुम्ही डायरेक्टली इथं कॉल करू शकता, तुम्हाला कस्टमर सपोर्ट प्रोव्हाइड केले जाते. एनी टाइम तुमच्यासाठी इथं पर्सन प्रोव्हाइड केले जातात जे एक्सपर्ट लोक आहेत. तुम्हाला यामध्ये कधीही प्रॉब्लेम येत नाही, घर बसून तुम्ही शिकू शकता. कारण की हा प्लॅटफॉर्म इंडियाचा बिगेस्ट स्टार्टअप प्लॅटफॉर्म. तुम्ही स्वतः गुगलवर जाऊन एकदा सर्च करा iDigitalpreneur काय, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. आता मी सांगत आहे की तुम्हाला स्टार्ट कसं करायचं आहे. स्टार्ट करण्यासाठी यामध्ये जसे मी सांगितले की 50 पेक्षा जास्त कोर्सेस आहेत, 50 पेक्षा जास्त हाय डिमांडिंग स्किल यामध्ये प्रोव्हाइड केले जाते. 50 पैकी जे पण ते स्किल तुम्हाला शिकायचं आहे त्याचे एक बंडल फॉर्म मध्ये बनवले, पॅकेजेस बनवले आहेत. जसं पॅकेजचे नाव तुम्हाला माझ्या स्क्रीनवर सुद्धा इथे मी
साईडला दाखवून देईन. ठीक आहे, तर पॅकेजेसचे नाव आहेत इथं प्रो आहे, सुप्रीम, प्रीमियम आणि प्रीमियम प्लस. आता या पॅकेजेसमध्ये ॲटलिस्ट 9-10 कोर्सेस हर पॅकेजेसमध्ये प्रोव्हाइड केले जाते. कारण की सिंगल कोर्स इथं का बरं नाही मिळत आहे, कारण बघा आजच्या डेटमध्ये तुम्हाला वाटते की मला व्हिडिओ एडिटिंग शिकण्याची गरज आहे, समोर जाऊन काही नवीन ट्रेंड येऊ शकते, तर तुम्ही मार्केटमध्ये 10 वेळा पे करण्याची गरज नाही आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये जे पण स्किल तुम्ही ज्या बंडलसाठी एकदा तुम्ही पे केले, ज्या पॅकेजसाठी तुम्ही एकदा पे केले ना, त्याच्यानंतर जेवढे पण कोर्सेस इथं येत राहतील ते सर्व जे तुम्हाला मार्केटमध्ये रिसर्च करण्याची गरज नाही आहे. इथं ऑलरेडी रिसर्चिंग टीम बसलेली असते जी तुमच्या बिहाफवर इथं रिसर्च करते आणि जेवढे पण स्किल तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, ठीक आहे, ते एक्सपर्ट ट्रेनरच्या थ्रू सुद्धा मिळतात. तर तुम्हाला वन टाइम इथं पेमेंट करावे लागते आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्याकडे नवीन जे काही कोर्सेस आहेत, जे काही स्किल नवीन ट्रेंडमध्ये राहतात, ते सर्व स्किल तुम्हाला सिंगल प्लॅटफॉर्ममध्ये प्रोव्हाइड केलेले जाते. त्यामुळे तुम्हाला पॅकेज दिलं जातं, त्यामुळे तुम्हाला सिंगल कोर्स नाही दिला जात. तुम्हाला आज वाटतं की मला या स्किलची गरज आहे, मला हे शिकायचं आहे, समोर जाऊन तुम्हाला वाटलं की नाही मला फेसबुक ॲड शिकायचं आहे, असं तुम्हाला वाटतं की मला व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे. 2 महिन्याच्या नंतर तुम्हाला वाटलं की हे तर मी शिकले, मला फेसबुक ॲड सुद्धा शिकायचं आहे, दुसऱ्यांदा पे करणार का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला वन टाइम पेमेंट राहता येतो आणि त्यामध्ये तुमच्या फीसवर डिपेंड राहते. तुम्हाला जे शिकायचे आहे त्याच्या बेसवर इथं 5 पॅकेजेस दिलेले राहतात आणि 5ही पॅकेजेसची फीस मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे. ठीक आहे, तो आय होप तुम्हाला पॅकेजेसची फीस आणि पॅकेजेसचे जे काही फीस तुम्हाला ऑलरेडी कन्फर्म झालेली असेल. ठीक आहे, तर आता तुम्हाला समजले असेल की स्टार्ट कसं करायचे. मी स्क्रीनवर तुम्हाला स्लाइड चालवत आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्या पॅकेजमध्ये किती कोर्सेस तुम्हाला शिकायला मिळणार आणि त्याची फीस किती आहे हे सुद्धा तुम्हाला इथं स्क्रीनवर ऑलरेडी दिसत आहे. हर एक स्किलला तुम्ही स्टॉप करू बघा, थोडासा व्हिडिओला स्टॉप करू बघा आणि वाचा की कोणते स्किल आहेत, किती फीस पेड करावी लागेल, मार्केट प्राइस काय आहे. आणि जर तुमच्याकडे एक अजून छान गोष्ट मी सांगत आहे, जर तुम्हाला माझा प्रोमो कोड जर तुम्ही यूज केलं डायरेक्टली तर हे तुम्हाला डिस्काउंट प्राइसमध्ये सुद्धा मिळते. ठीक आहे ना, 30% डिस्काउंटमध्ये तुम्हाला हे कोर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते. तर स्क्रीनवर स्टॉप करू एक व्हिडिओला बघा, कारण की मी जर सांगायला गेले तर थोडे जास्त टाइम होणार आहे ते. ठीक आहे ना, तर आता मी सांगत आहे की तुम्हाला स्टार्ट करण्यासाठी कोणते प्रोसेस राहतात. जेवढे पण मी पॅकेजेस तुम्हाला सांगितले, कोणत्याही पॅकेजने तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट करा, शिकणं सुरू करा आणि 1 महिन्यामध्ये तुम्हाला काम मिळणं सुरू होऊन जाईल. ठीक आहे, डोंट वरी. आता जसं मी तुम्हाला ऑलरेडी स्टार्टिंगला सांगितले होते की जसं तुम्हाला बघा हे शिकण्यासाठी तर नक्की तुम्हाला टाइम द्यावेच लागेल. ॲटलिस्ट 1 ते 1.5 महिना तुम्हाला टाइम काढावेच लागेल. पण तुम्ही पार्ट टाइममध्ये कसं इन्कम करणार? त्यासाठी या ठिकाणी एक लागतो अफिलिएट मॉडेल, जे की फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. जे स्किल तुम्ही फक्त इथं तुम्हाला स्किल शिकण्यासाठी पे करावे लागते. बघा अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, तुमच्या माइंडमध्ये डाऊट येईल की मॅम प्राइस खूप जास्त वाटत आहे. बघा प्राइस जास्त नाही, जर तुम्हाला 50 कोर्सेसला जर तुम्ही डिवाइड केले ना, 50 कोर्सेसला डिवाइड केला, जर सर्वात मोठा पॅकेज आहे 22,000 प्लसचा. ठीक आहे, जर त्याला तुम्ही जर फक्त 50ने डिवाइड केलं आणि ॲटलिस्ट मिनिमम फक्त ₹500 सुद्धा एक सिंगल कोर्सची फीस येत नाहीये. आणि जर तुम्हाला फक्त MSCIT जर तुम्ही बाहेर जाऊन शिकले असेल ना, मी स्वतः शिकले, 3,500 ते 4,000 एक सिंगल कोर्सची फीस राहते. ठीक आहे, फक्त एक सिंगल कोर्सची फीस, त्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन फक्त दिलं जातं आणि एक फक्त सर्टिफिकेट दिले जाते, तुम्हाला काम सुद्धा मिळत आहे. पण या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला लर्निंग मिळत आहे, हँड होल्डिंग सपोर्ट मिळत आहे, लाईव्ह लेक्चर सुद्धा मिळत आहे. त्याच्यासोबतच इथं तुम्हाला एक इन्कम अपॉर्च्युनिटी घर बसल्या मिळत आहे. तर यासाठी फीस बिलकुल वर्थ इट आणि ₹500 यामध्ये बिलकुल काहीच नाही आहे. तर ही फीस तुम्हाला याबद्दल मोठी यासाठी वाटत नाही की तुम्हाला सर्व कोर्सेस वगैरे कंबाईन दिलेले आहेत, पण ही फीस आजच्या डेटमध्ये तुमच्या करिअरपेक्षा जास्त कधीच नाही राहणार. ठीक आहे, तर ज्या पॅकेजने स्टार्ट करायचे ते मला नंतर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही सांगा की तुम्हाला कोणत्या पॅकेजने स्टार्ट करायचं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही स्टार्ट करा तेवढ्या लवकर तुमची ग्रोथ स्टार्ट होईल, कारण की शिकण्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागेल. आता मी गोष्ट करत आहे असं अफिलिएट मॉडेलबद्दल, ज्यावर तुम्ही घर बसल्या स्किल शिकत्या वेळी सुद्धा काम करू शकता. कारण की मला खूप साऱ्या लोकांचे पहिल्यांदाच मेसेज आले होते की मॅम मला स्किल शिकायची आहे, प्लस त्याच्यासोबतच मला पार्ट टाइममध्ये काही ना काही इन्कम सुद्धा करायचे, जेणेकरून की मी स्वतःचे खर्च वगैरे जे काही मॅनेज करू शकते. ॲटलिस्ट 15-20 हजार जरी मला महिन्याला येईल तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी या ठिकाणी एक सिंगल प्लॅटफॉर्म आहे. याच प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला तो सुद्धा मॉडेल मिळते की तुम्ही हे स्किल तर शिकणारच, टाइम द्यानच, पण त्याच्यासोबतच तुम्हाला पार्ट टाइम करण्यासाठी यासाठी एक मॉडेल राहते की फॉर एक्झाम्पल जसे की तुम्हाला शिकायचे आहे, तुम्ही इथे ॲडमिशन घेणार पक्क्यात. मला सुद्धा शिकायचे होते, मी तर कोणत्या MSCIT आपण शिकलो ना ॲडमिशन घेतलं, ते कुठंच फ्रीमध्ये होत नाही आहे, तुम्हाला माहिती असेल. तर फ्रीचा माइंडमधून काढून घ्या की फ्रीमध्ये कुठंच प्रोव्हाइड केले जात नाही. ठीक आहे, तर हे जे स्किल आहेत तुम्हाला जे शिकायला आहेत, हे तुम्हाला शिकण्यासाठी इथं ऑलरेडी ॲडमिशन घ्यावे लागते. मी सुद्धा ॲडमिशन घेऊनच इथं पे केले. तर तुम्हाला कोणत्याही एका पॅकेजने इथं आपली जर्नी स्टार्ट करावी लागते. ठीक आहे, आता स्टार्ट केल्याच्या नंतर तुम्हाला एक मॉडेल या पद्धतीचं राहते की जर तुमच्या थ्रू, आता बघा मला एक गोष्ट सांगा,
आपण जसं MSIT तुम्ही केली असेल किंवा तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन केली असेल, तर तुमच्यासोबत तुमचे काही फ्रेंड लोकंसुद्धा ॲड झालेले असतील, की तुम्हाला विचारले असेल, जर तुम्ही टॉपर असाल किंवा थोडी ॲव्हरेज जरी असाल, पण तुमच्या जर 5-6 लोकांचं जर फ्रेंड सर्कल असेल आणि जर तुम्ही पहिल्यांदा ॲडमिशन केले किंवा तुमच्या फ्रेंड लोकांनी जर ॲडमिशन केले आणि तुम्हाला तो विचारते, की "तू कुठून ॲडमिशन केलं आहे? मला सुद्धा तिथेच करायचं आहे." झालं असं तुमच्यासोबत? नक्कीच झालं असेल, की तुम्ही कुठे ॲडमिशन केली आहे किंवा तुम्हाला कुठले कपडे छान वाटलेत आणि त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा तुमच्या फ्रेंडसुद्धा तुम्हाला विचारत आहे, की "तू कुठे ॲडमिशन केलं आहे?" आणि त्या ठिकाणी तुम्हाला बघून तुमच्या फ्रेंडनी त्या ठिकाणी ॲडमिशन केलं आहे, तिथं फीस पेड केली आहे. काय केलंय? पण तुम्हाला काही मिळालंय का त्यामध्ये? फक्त पण या ठिकाणी कसं राहतं आणि एक अजून छान मॉडेल आहे. जर तुमच्या थ्रू कोणीही पर्सन या प्लॅटफॉर्ममध्ये ॲडमिशन घेत आहे, पर ॲडमिशनवर तुम्हाला यामध्ये 70 to 75% कमिशनसुद्धा प्रोव्हाईड केलं जातं. म्हणजे घर बसल्या तुम्ही यामधून खूप छान इन्कम करू शकता. ते कसं मी एकदा अजून सांगत आहे तुम्हाला. तुम्ही जसे इथं ॲडमिशन करत आहे, त्याच पद्धतीने तुमचे काही फ्रेंड लोकं असतील किंवा फ्रेंड लोकांची गोष्ट सोडून द्या. तुम्हाला सोशल मीडियावर आजच्या डेटमध्ये खूप सारे आजच्या डेटमध्ये लोक आहेत ज्यांना स्किल शिकायचे आहेत, पण कुठून शिकणार आहे कुणालाही माहिती नाही. पण तुम्हाला माहिती आहे की मी या प्लॅटफॉर्ममधून स्किल शिकत आहे. तुम्ही आधी शिकणं सुरू करा. तुम्हाला वाटत आहे की या स्किलची डिमांड आहे आणि जर तुम्हाला वाटत आहे की नाही या माझ्या फ्रेंडला सुद्धा सांगण्याची गरज आहे किंवा तुमचा फ्रेंड तुम्हाला विचारत आहे की तू कुठून शिकत आहे, तुम्ही जर या प्लॅटफॉर्मबद्दल फक्त त्याला इंट्रोड्यूस केलं की आयडिस्टप प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये मी स्किल शिकत आहे. शिकल्याच्या नंतर मला इथंच काम सुद्धा मिळत आहे आणि मला सर्टिफिकेट सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. आता मला सांगा, कोणताही तुमचा फ्रेंड असेल तो नक्कीच विचारेन की मी कसं स्टार्ट करणार. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला कंपनी एक रेफरल लिंक प्रोव्हाइड केली जाते. त्या लिंकच्या थ्रू जर तो पर्सन इथे ॲडमिशन घेईल तर त्या व्यक्तीला पण 30% डिस्काउंट मिळतो. त्याच्यासोबतच तुम्हाला सुद्धा 70 to 75% प्रॉफिट तुमच्यासोबत शेअर केलं जातं. म्हणजे इन्कम तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे धिस इज लिटरली व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, सर्वात मी तुम्हाला थोडंसं कमिशन स्ट्रक्चर सुद्धा सांगत आहे की कोणत्या पॅकेजनं कोणता पर्सन स्टार्ट करत आहे आणि तो कसं इन्कम करणार. ठीक आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला माझ्या स्क्रीनवर अजून दिसत असेल की कोर्सेसची प्राइस इथं मी साईडला दाखवत आहे. कोणता कोर्सेस म्हणजे पॅकेजेसचे नाव तुम्हाला साईडला दिसेल, त्याच्या साईडला तुम्हाला प्राइस दिसेल त्या पॅकेजची. त्याच्यानंतर तुम्हाला साईडला कमिशन स्ट्रक्चर सुद्धा मिळेल. फॉर एक्झाम्पल मी अजून तुम्हाला सांगत आहे, मिनिमम सर्वात मोठा पॅकेज इथं ज्या पॅकेजने मी माझी जर्नी स्टार्ट केली आहे तो पॅकेज आहे प्रीमियम प्लस. प्रीमियम प्लस पॅकेजने मी माझी जर्नी स्टार्ट केली आहे. माझ्यासोबत जर कोणीही पर्सन प्रीमियम प्लस पॅकेजने जर स्टार्ट करत आहे, ॲडमिशन घेत आहे यामध्ये, तर त्या व्यक्तीवर मला सुद्धा 14,500चा प्रॉफिट शेअर केला जातो. जर तुम्ही सुद्धा जर प्रीमियम प्लस पॅकेजमध्ये असाल, मोठ्या पॅकेजमध्ये राहता, तुम्हाला त्या पॅकेजवर सुद्धा इथे 14,500चा डायरेक्टली प्रॉफिट शेअर केला जातो. मिनिमम एका महिन्यामध्ये जर तुमचे 5 जरी ॲडमिशन होत आहेत तर समजा की किती ॲटलिस्ट 50,000 60,000 रुपये तुम्ही महिन्याला तर असेच कमवता. ठीक आहे, आणि हे कसं करावे लागते, काय करावे लागते, काय मॅम ॲडमिशनसाठी मला बाहेर जावे लागेल? कधीही असं नाही. इथं सर्वात आधी जसं तुम्ही आपली जर्नी इथं स्टार्ट करता त्यासाठी तुम्हाला अफिलिएट मॉडेल फ्रीमध्ये मिळतो. यासाठी तुम्हाला काही पे करण्याची गरज नाही. हा बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट राहते आणि हा मौका फक्त त्याच व्यक्तींना मिळतो जे ऑलरेडी जर स्टुडंट आहेत. फॉर एक्झाम्पल मी इथं ऑलरेडी स्टुडंट आहे, तर मला हा मौका मिळाला आहे की मी या कोर्सेसला प्रमोट करू शकते. जो व्यक्ती इथे एनरोल करत नाही त्याला हा ऑप्शन कधीही दिला जात नाही, कारण की हे एक क्रेडिबिलिटी आहे. या पॅकेजची, या प्लॅटफॉर्मची खूप जास्त क्रेडिबिलिटी आहे. गव्हर्नमेंटने सुद्धा याला रिकॉग्नाइज केलेलं आहे प्लॅटफॉर्मबद्दल. ठीक आहे ना, तर त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म कधीही कुणासोबत फ्रॉड करत नाही आणि एवढा अटॅक मोठा प्लॅटफॉर्म आहे, ते कुणालाही असं डायरेक्टली प्रोव्हाइड करणार नाही आहे की तुम्ही जाऊन मार्केटमध्ये सांगा की हे स्किल इथून शिका. जर तुम्हाला एक्झाम्पल सांगा, जर तुम्ही जोपर्यंत आयफोन यूज करणार आहे, जसं की माझ्याकडे मी आयफोनने माझा व्हिडिओ शूट करत आहे, माझ्याकडे हा लॅपटॉप आहे. समजा मी हा लॅपटॉप यूज करत आहे आणि या लॅपटॉपचे फीचर्स मला माहीत, तुमच्याकडे लॅपटॉप नाही आहे, माझ्याकडे लॅपटॉप आहे आणि मी लॅपटॉप आपल्याला चालवत आहे. ठीक आहे, मला माहिती आहे, 1 वर्ष झालं एक्सपिरियन्स आहे माझ्याकडे, लॅपटॉप मी यूज करत आहे. माझ्याकडे कोणी पर्सन येत आहे जो म्हणत आहे की ताई तू हा लॅपटॉप कितीला घेतली आहे, कुठून घेतली आहे, याचे फीचर्स कसे राहतात. नक्कीच मी सांगणार की लॅपटॉपचे फीचर खूप छान राहतात आणि या लॅपटॉपमध्ये हे गोष्टी छान पद्धतीने आपल्याला करता येतो है ना, जे की आपण मोबाईलने नाही करू शकत ते आपण लॅपटॉपने करू शकतो. हे सर्व गोष्टी मला माहीत आहेत कारण की मी यूज करत आहे लॅपटॉप. तुम्ही लॅपटॉप यूज करत नाही आहे तर तुम्ही मला सांगा, जो व्यक्ती लॅपटॉप यूज करत नाही का तो व्यक्ती त्या लॅपटॉपचे फीचर सांगू शकतो? पॉसिबलच नाही आहे ना. आणि तो व्यक्ती का बरं त्याच्यासोबत स्टार्ट करणार, का बरं त्या लॅपटॉपचे फीचर त्या व्यक्तीला विचारणार ज्याकडे आहेच नाही. तर असंच इथं राहते, जोपर्यंत तुम्ही स्वतः ॲडमिशन घेत नाही, जोपर्यंत स्वतः इथं शिकत नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला सुद्धा तेवढ्या परफेक्ट वेमध्ये सांगू शकत नाही. आता मी तुम्हाला एवढ्या परफेक्ट वेमध्ये का सांगत आहे, कारण की मी स्वतः एनरोल केली आहे. मी स्वतः इथं प्रीमियम प्लस पॅकेजने स्टार्ट केलं आहे. मी स्वतः मिनिमम 6-7 महिने झाले मी इथं शिकत आहे. मला याची क्रेडिबिलिटी माहीत झाली आहे, हा प्लॅटफॉर्म काय आहे, कसं इन्कम करून दे, सर्व
गोष्टी मला माहित आहे. त्यामुळे मला वाटले की याबद्दल अजून लोकांना माहीत झाल्या पाहिजे. त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय माझा. ठीक आहे ना. तर मला माहिती आहे, मी इथं स्टार्ट केलंय, मला याचे फीचर्स समजले आहेत, काय बेनिफिट आहेत ते सुद्धा समजले, म्हणूनच मी सांगत आहे. जर मी सुद्धा नाही केले तर मी नक्कीच तुम्हाला काय सांगू शकले नसते. ठीक आहे. तर आता तुम्हाला माहिती झाली असेल की हा प्लॅटफॉर्म काय आहे, तुम्ही कसं इन्कम करणार. तर इन्कमसाठी मी अजून एकदा तुम्हाला रिपीट करत आहे. इन्कमसाठी तुम्हाला 2 मॉडेल मिळतात. जर तुम्हाला वाटत आहे की मला टेक्निकल गोष्टीकडे नाही जायचं आहे, तुम्ही अफिलिएट मॉडेलवर काम करा. जर तुम्हाला टेक्निकल गोष्टी समजून येत आहेत, जसे की जर तुम्ही बॉयज असाल तर बॉयजला सर्वात जास्त टेक्निकल गोष्टी समजून येतात डायरेक्टली. ठीक आहे. तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक आयडिस्ट्रिप्ट एक ॲडटेक प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्हाला हाय पेइंग डिजिटल स्किल्स शिकायला मिळतात आणि यामध्ये तुमच्याकडे इन्कमचे 2 अपॉर्च्युनिटी आहेत. पहिला गोष्ट तुम्ही लर्न करा आणि फ्रीलान्स करून इथूनच काम मिळवा घर बसल्या. पहिला मॉडेल झाला, पण याला थोडासा टाइम द्यावे लागते. तुमच्याकडे एक फ्री मॉडेल अजून राहते की तुम्ही अफिलिएट मॉडेलवर वर्क करा. तुमच्या थ्रू जर कोणी पर्सन इथे ॲडमिशन घेत आहे तर त्यासाठी तुम्हाला डायरेक्टली इथं हा अफिलिएट मॉडेल राहते. तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा इथे इन्कम करू शकता. आणि तर या दोन्ही मॉडेलवर तुम्ही डायरेक्टली वर्क करू शकता. आणि अफिलिएट मॉडेल तुमच्याकडे कधीही करा तुम्ही, फ्री ऑफ कॉस्ट तुमच्याकडे हमेशा मौका राहते. आणि हे स्किल असे नाही. आणि एक अजून तुमच्याकडे डाऊट येईल की मॅम हे स्किल तर आम्ही शिकणार, पण काय हे स्किल फक्त 1-2 महिन्यासाठी आमच्याकडे ऑप्शन राहील की आम्ही कधीही शिकू शकतो? बिलकुल. हा सर्वात मोठा छान बेनिफिट यामध्ये असा आहे की तुम्ही हे स्किल कुठूनही शिका, कधीही शिका, रात्री 12 वाजे शिका, कधीही शिका. आणि हे तुमच्याकडे लाईफ टाईम पर्यंत ॲक्सेस राहते, कधीही व्हॅलिड होत नाही. जर तुम्ही आता काही एक्झाम देत असाल, तुम्हाला वाटते की मी आता एक्झाम सुरू आहे, म्हणजे मी नंतर इथं आपली जर्नी स्टार्ट करते, पण मी नंतर इथं कोर्सेस वगैरे आपले बघणं स्टार्ट करेन, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जसं वाटते तुम्ही 1 महिन्याच्या नंतर बघा, 1 वर्षाच्या नंतर जर बघितले तरी तुमची वेबसाईटमध्ये दुसऱ्यांदा पे करण्याची गरज नाही. 1 टाइम पेमेंटमध्ये तुम्हाला लाईफ टाईमचे ॲक्सेस सुद्धा प्रोव्हाइड केले जातो, सर्टिफिकेट सुद्धा मिळणार. आणि तुम्हाला कधीही कामाची गरज असेल तुम्ही डायरेक्टली इथं बिंदास कॉल करा, बिंदास तुम्ही डायरेक्टली इथं विचारा की मॅम मला तुम्ही इथं प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला नंबर दिला जातो, त्या नंबरला तुमची कम्युनिटी बिल्ड केली जाते, व्हॉट्सअप कम्युनिटी राहते, त्या कम्युनिटीमध्ये तुम्हाला डेली बेसिसवर वर्क प्रोव्हाइड केले जाते. ठीक आहे. तर सर्व गोष्टी आता तुम्हाला समजल्या आहेत. तर मी सांगते माझ्या काही स्टुडंटचे रिझल्ट मी तुम्हाला शो करत. तुम्हाला वाटत असेल की ठीक आहे मॅम तर तुम्ही सांगून राहिले, पण इथं सचमध्ये काही रिझल्ट वगैरे येतात की नाही येतात? बघा मी स्क्रीनवर माझे काही रिझल्ट, स्टुडंटचे काही रिझल्ट मी शो करत आहे. एकदा हे व्हिडिओ वॉच करा तुम्ही. ठीक आहे. Hi everyone, अश्वाना कोलार this side. Before joining iDigitalPreneur, मुझे सोशल मीडिया का बिल्कुल भी आइडिया नहीं था. इंस्टाग्राम तक चलाना नहीं आता था. एक सिंपल स्मार्टफोन से मैंने अपनी लाइफ कम्प्लीटली चेंज कर ली है. मैंने यहाँ से ग्राफिक डिजाइनिंग सीखी, पब्लिक स्पीकिंग सीखी और प्लस मैंने यहाँ से कंटेंट क्रिएशन जैसी वैल्यूएबल स्किल सीखी और इन्हीं स्किल्स के थ्रू मैं अपना करियर बना रही हूँ. ऑनेस्टली मुझे जितना इस प्लेटफॉर्म ने सिखाया है वो ना कभी किसी स्कूल ने सिखाया, ना कॉलेज ने सिखाया और ना ही यूनिवर्सिटी ने सिखाया. मैंने अपनी लाइफ में इतनी कुछ डिग्रियां ले ली, मेरे पास इतनी सारी सर्टिफिकेट्स है, लेकिन किसी सर्टिफिकेट ने मुझे अपनी इनकम जनरेट करने का रिसोर्स कभी नहीं दिया. मैं यहाँ पर ना स्किल्स भी सीख रही हूँ और उन स्किल से इनकम भी जनरेट कर रही हूँ. ये प्लेटफॉर्म सिर्फ मुझे ही नहीं, बहुत सारी हाउसवाइफ, स्टूडेंट और वर्किंग प्रोफेशनल सबको हेल्प कर रहा है कि आप घर बैठे कैसे अर्निंग कर सकते हो. आज तक मैं नियरली 10 लाख की इनकम यहाँ से जनरेट कर चुकी हूँ और सब पॉसिबल हुआ इस प्लेटफॉर्म के हमारे विजनरी फाउंडर आशुतोष प्रतिहत सर के सपोर्ट सिस्टम की वजह से. मैंने 3 महीने 2 महीने पहले आज से अपनी जर्नी स्टार्ट करी थी और आज मैं आता हूँ सर 1,70,000 रुपए तक की इनकम क्रिएट कर चुका हूँ इस प्लेटफॉर्म से. 8 महीने हो चुके हैं सर मेरे को iDigitalPreneur के साथ काम करते हुए. 8 महीने में सर लगभग 9.25 लाख रुपए का इनकम हो चुका है. साथ भी मैंने जो यहाँ से स्किल्स डेवलप किए तो मैं फ्रीलांसिंग भी कर रही हूँ और फ्रीलांसिंग से भी मैंने मोर देन 1.5 लाख की इनकम की है अभी तक. सर मुझे अभी 4 महीने हुए हैं iDigitalPreneur के प्लेटफॉर्म पे वर्क करते हुए एंड 4 महीने के अंदर में मैंने इसी प्लेटफॉर्म पे 4,95,000 रुपए की अर्निंग की, अप्रोक्स 5 लाख के आसपास. पिछले 4 महीनों से एक्टिवली वर्क कर रहा हूँ आईडीपी के अंदर और 4 महीनों में लगभग 2,83,000 की इनकम हो चुकी है सर. हेलो एवरीवन, माई सेल्फ प्रिया. आई एम फ्रॉम प्रयागराज उत्तर प्रदेश. बेसिकली मैं एक स्टूडेंट हूँ और मैं एक ऐसा प्लेटफॉर्म सर्च कर रही थी जहाँ पर मैं अपनी हाई ट्रेनिंग स्किल्स को सीख सकती हूँ. फिर मुझे पता चला iDigitalPreneur के बारे में. मैंने यहाँ पे वर्क समझा और अपनी जर्नी को प्रीमियम प्लस पैकेज के साथ स्टार्ट किया और यहाँ से मैंने ड्रॉप शिपिंग, पब्लिक स्पीकिंग और डिजिटल मार्केटिंग का कोर्स किया और अपनी 10 डेज की आरएम की ट्रेनिंग को कंप्लीट किया, जिसका रिजल्ट ये रहा कि मैंने 2 मंथ्स में 1,35,000 की अर्निंग को क्रिएट कर लिया है. और ये सब पॉसिबल हो पाया बिकॉज यहाँ के सपोर्ट सिस्टम की वजह से. हमारे मैनेजर हमें स्टेप टू स्टेप सारी चीजें अच्छे से क्लियर करते हैं एंड माई ड्रीम लीडरशिप कॉर्नर भी मैंने क्वालिफाई कर लिया है. एंड थैंक यू सो मच आशुतोष सर, आपने इतना अच्छा प्लेटफॉर्म बनाया जहाँ पर स्टूडेंट, हाउसवाइफ, जॉब, प्रोफेशन अपने फ्री टाइम को यूटिलाइज करके अर्न भी कर सकते हैं, लर्न
ठीक आहे. तर माझ्या स्टुडंटचे रिझल्ट तर तुम्हाला मी शो केले आहे. तुम्हाला क्रेडिबिलिटी मॅच झाली असेल की या प्लॅटफॉर्ममध्ये कोण काम करू शकते. तुम्ही हाऊसवाईफ असाल, वर्किंग प्रोफेशनल असाल, स्टुडंट किंवा असाल, 10वी फक्त तुमची झालेली असेल तरीसुद्धा काम करू शकता. कारण की ह्या जो अफिलिएट मॉडेलबद्दल मी सांगत आहे ना, यामध्ये तुम्हाला पर्सनल सपोर्ट दिले जाते, पर्सनल ट्रेनिंग दिली जाते पहिल्यांदा. असं नाही की तुम्हाला आले नाही तुम्ही डायरेक्टली काम करण्याला सुरू करा. पहिल्यांदा तुम्हाला 9 ते 10 दिवसाची प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते, शिकवले जाते पूर्णपणे. हँड होल्डिंग सपोर्ट तुम्हाला शिकवले जाते, काम कसं करावे लागते, कसं सांगावे लागते, सर्व गोष्टी इथं शिकवल्या जाते. त्यामुळे या प्लॅटफॉर्म एवढ्यात जास्त हाय डिमांडमध्ये आहे. कारण की या प्लॅटफॉर्ममध्ये फक्त तुम्हाला एक कोर्सेस म्हणून दिले जात नाही. यामध्ये तुम्हाला हमेशा हँड होल्डिंग सपोर्ट, कस्टमर सपोर्ट, तुम्हाला प्रोजेक्ट पाहिजे ते कधीही तुम्ही कॉल करा कंपनीला, कधीही तुम्हाला वर्कची गरज आहे, सर्व उपलब्ध करून देते. त्यामुळे ह्या प्लॅटफॉर्मची नेमका आजच्या डेटमध्ये हा प्लॅटफॉर्म तुम्ही गुगलवर जरी सर्च केला खूप जास्त ट्रेंडवर सुरू आहे आणि खूप जास्त ह्या प्लॅटफॉर्मची क्रेडिबिलिटी आजच्या डेटमध्ये आहे. आता मी माझे सांगते, मी माझे रिझल्ट तुम्हाला शो करत आहे, तुम्हाला दाखवत आहे की मी काय केलं आहे. बघा, हा जो लॅपटॉप, ज्या लॅपटॉपवर मी बसलेली आहे, हा तुम्हाला दिसत असेल. हा लॅपटॉप सुद्धा मी इथूनच ॲडिस्टोप्रेनरमध्ये जे काही मी इन्कम केले आहे त्या पद्धतीने तिथून मी इथून आपला लॅपटॉप सुद्धा परचेस केला आहे. माझा हा जो रेकॉर्ड होत आहे व्हिडिओ, तो सुद्धा माझ्या आयफोनने रेकॉर्ड होत आहे. तर हा आयफोन सुद्धा मी स्वतःच्या इन्कमने म्हणजे घेतलेला आहे. माझी एज पण जास्त नाही, माझी एज फक्त 23 आहे आणि 23च्या एजमध्ये माझा स्वतःचा लॅपटॉप आहे, माझा स्वतःचा आयफोन आहे. घरी एक हा छोटासा मी स्टुडिओ बनवला आहे. हा स्टुडिओ सुद्धा मी माझ्याच इन्कमने केला आहे. प्लस माझ्या घरी एक छोटासा मी ऑफलाईन बिझनेस सुद्धा ओपन करून दिला आहे. तो बिझनेसमध्ये सुद्धा 20,000-30,000 मला महिन्याला येतो. तो ऑटोमेटवर माझे सुरू आहे. ठीक आहे. प्लस त्याच्यासोबतच मी स्किल काय काय शिकले. मी इथून शिकले फेसबुक ॲड. जे ॲड माझे तुम्ही बघून माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचले नाही, ही ॲड सुद्धा मी स्वतः रन केली आहे. मला व्हिडिओ एडिटिंग येत आहे, माझ्या व्हिडिओ एडिटिंगचे सुद्धा माझ्याकडे क्लायंट येतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे शिकायचे आहे ते तुम्ही एक सिंगल प्लॅटफॉर्ममध्ये शिका. जेवढे इन्कम सोर्स सुद्धा प्रोव्हाइड केले जातात हे सर्व मिळतो. त्याच्यासोबतच एक छान गोष्ट अजून, जर तुम्ही या प्लॅटफॉर्ममध्ये चांगली इन्कम करत आहे, छान तुम्ही ग्रोथ करून राहिले आहे, छान इथून लर्निंग करत आहे, तुम्हाला फ्री नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. ही स्क्रीनवर बघा, काही ट्रिपबद्दल मी तुम्हाला सांगत आहे. फ्री नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप सुद्धा प्रोव्हाइड केली जाते. त्यानंतरच तुम्हाला इथं डायरेक्टली रिवॉर्ड सुद्धा प्रोव्हाइड केले जातात. जर तुम्ही छान इन्कम करत आहे, छान ग्रोथ करत आहे ना, तुम्हाला स्टेजवर रिकॉग्नाइज सुद्धा केलेले जाते. आपल्या ज्या मुलांनी कमी वयामध्ये ज्यांनी स्वतःचा करिअर बनवला ते सर्व लोक एका ठिकाणी येतात आणि एका ठिकाणी तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट बद्दल सांगतात, करिअरमध्ये अजून कसं ग्रो करणार, म्हणजे तुम्हाला सर्व हँड होल्डिंग सपोर्ट इथं दिलं जाते. आता मला सांगा, हे जर तुम्हाला युट्यूबवर जर मिळाले असते तर ह्या प्लॅटफॉर्ममध्ये 3.5 लोक का बरं आले असते? काहीतरी बात आहे ना यामध्ये. कारण की बघा, युट्यूबमध्ये फक्त तुम्हाला एक लर्निंग मिळेल, त्याच्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. पण या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला लर्निंग मिळत आहे, अर्निंग मिळत आहे, प्लस त्याच्यासोबतच तुम्हाला इन्कम करण्याचे ऑप्शन मिळत आहे, प्लस तुम्हाला ट्रिप्स, नॅशनल ट्रिप, इंटरनॅशनल ट्रिप, त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये रिवॉर्ड सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एक सिंगल प्लॅटफॉर्ममध्ये एवढ्या गोष्टी मिळत आहे, तर पे करणे वर्थ इट आहे. तर याची बिलकुल टेन्शन घ्यायची नाही की मी इथं पे केले ना मला काहीच मिळालं नाही. बिलकुल मी करत आहे तर तुम्ही सुद्धा करू शकता. आणि तुम्हाला काम सुद्धा मराठीमध्येच करायचं आहे. तुम्हाला वाटते की मला इंग्लिश येते, इंग्लिशमध्ये काम करा, हिंदी येत असेल हिंदीमध्ये काम करा, मराठी येत असेल मी सुद्धा मराठीमध्येच काम करते, तुम्ही मराठीमध्ये सुद्धा काम कराल. आणि हे काम कसं करायचं, काय करायचं हे सुद्धा मी सुद्धा तुम्हाला इथं गाईड करते पर्सनल. जर तुम्ही माझ्या गायडन्सने स्टार्ट करताय तर मी पहिल्या महिन्यामध्ये स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही माझी सोबत जर्नी स्टार्ट करताय त्यावेळेलाच मी तुम्हाला स्वतः पर्सनल गायडन्स देते, हँड होल्डिंग सपोर्ट सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. आणि ही बॅच मी आता स्टार्ट करत आहे. उद्यापासून माझी बॅच स्टार्ट होऊन राहिली. जर तुम्हाला माझ्या बॅचचा पार्ट बनायचा असेल डायरेक्टली, ज्यामध्ये फक्त मी 10 लोकांना गाईड करणार आहे की फर्स्ट मंथ पासून तुम्ही 30,000चे इन्कम कसे करू शकता. ठीक आहे. तर यासाठी पूर्णपणे तुम्हाला मला मेसेज करायचे आहे. जे काही डाऊट असेल ते आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू. 100% लीगल अँड वर्थ इट प्लॅटफॉर्म आहे. जर स्टार्ट करायचे असेल तुम्ही मला मेसेज करा आणि कोणत्या पॅकेजने स्टार्ट करायचं पॅकेजचं नाव सुद्धा मला टाईप करा. काहीही डाऊट येतील आपण तिथं डायरेक्टली क्लिअर करू आणि तुम्ही मला मेसेज करा. ओके, तर तुम्हाला प्लॅटफॉर्मबद्दल मी सर्व माहिती दिली आहे. जेवढे माझ्याकडून होऊ शकते मी तेवढी माहिती तुम्हाला इथं पे केलेली आहे. म्हणजे जेवढी माहितीची गरज होती तेवढी माहिती मी तुम्हाला पूर्णपणे समजून सांगण्याची या व्हिडिओमध्ये कोशिश केलेली आहे. जर काही राहिली असतील तर मी तुम्हाला माझ्या याच्यामध्ये सांगून देईन चॅटमध्ये. तुम्ही एक काम करा, जर तुम्हाला स्टार्ट करायचे असेल तर तुम्ही मला मेसेज करा. जर अमाऊंटचा इश्यू येत असेल, जर तुम्हाला सचमध्ये काम स्टार्ट करायचं आहे पण तुम्हाला वाटत आहे की मॅम माझ्याकडे एवढे पैसे नाही स्टार्ट करण्यासाठी, तर बघा पहिली गोष्ट मी सांगत आहे,
आपल्याकडे पैसे नाहीत म्हणूनच आपल्याला स्टार्ट करण्याची गरज आहे. कारण की एकदा जर का तुम्ही स्टार्ट करे, एकदा जर का तुम्ही ते शिकणं स्टार्ट केलं ना, तुम्ही ऑटोमॅटिकली त्या ग्रो करण्यास सुरू करू शकता. जे काही डाऊट येत असेल ते तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. माझ्याकडून जेवढे मी सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड करायची कोशिश करेल तेवढे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. ओके. आणि स्टार्ट कसं करायचे हे सुद्धा मी तिथे एकदा तुम्हाला अजून सांगणार. आणि कम्युनिटीमध्ये बनून राहा. जर स्टार्ट करायचे असेल तुम्ही मला मेसेज करा. सो दॅट्स इट. या व्हिडिओमध्ये एवढंच.